विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, देहाभिमाने अति राहवेना, देहाभिमाने अति राहवेना, तुझ वीण रामा माझा कंठवेना, तुझ वीण रामा तुझ वीण माझा कंठवेना, कुंडली गौरवे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ श्री विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन सप्तसंकल्पाचा दाता सत्यनारायण ग्रामदेवता श्रीलिंग रवळनाथ श्री वेताळ मंजेश्वर स्वयंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव घाटेश्वर श्रीदेव वेताळ भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुझ्या भवानी ऐश्वरी सातेरी येसुबाई माते तुझा स्वामी समर्थांचा जगद्गुरु दत्तात्रयाचा आपापल्या आई वडिलांचा विसरल्या जागेवाल्याचा हिंगोलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचा सुप्रसिद्ध भजनकार नवरेकरा स्वामी काशीराम परम सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील घोटाळे या ठिकाणी कैलासवासी काशीराम परब व यांचे सुपुत्र सुरेंद्र परब या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. बरेचसे भजनी रसिक पखवाजवादक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करते. आणि प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार कारण वेळ दिलेला आहे. दादा हमी करते हृदया पूजिलिना लोभिया हृदया पूजिलिना हृदया पूजिलिना हृदया पूजिलिना लोभिया मकरंद ठेवा लुटण्याची मकरंद ठेवा लुटण्याची दिवाला
सर्वांनी केलेली आहे. मला जास्त काय बोलले नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांनी रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर होलसेल आणि रिटेलर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. हल हल काय पुण्य दिसत नाही बघा, पण ते वेळ आली की बरोबर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं संपतं ना, तिथं कमावलेल्या पुण्याचं काम वर चालू होतं. त्यात काय विषय नाही. सुताराची शाळा जरी असली तरी इथे कदम गेलो नाही तर सुताराचा धंदा चालत नाही, या लक्षात ठेवा. अफजल खान आणि शिवाजी, पण या भव्य दिव्य रंगमंचावर अफजल खानाचं पुतळं शिवाजीनंच काढलेलं आहे, ह्या इतकं लक्षात ठेवा. आणि वय तर तुतारेवाले होत वाचले, टेन्शन नाही घ्यायचं. अरे काय तुम्ही जेवताच तुमचं अन्न पोचता, मी जेवते मग अन्न लागत नाही. अरे रोजचे कार्यक्रम जीव माझं काय, पण ह्या वयात मला 2 झिलं विचार करा. सोपी गोष्ट आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व. कामतेकर साहेब टेन्शन घ्यायचं नाही, तुमचं अर्ध निवेदन मी करतो. नेतृत्व आणि कर्तृत्व काय नाही. तुम्ही जेवलात किती, तुम्हाला किती अन्न लागतं त्याला महत्व नाही, पण आज बाजी कोण मारणार हे तुमचं दुसरं वर्ष आहे. आज माझं पहिलं वर्ष आहे. गेल्या वर्षी 12,000 रुपये बक्षीस झालं. निवेदनकारांनी सांगितलं की ह्या वर्षी महापूर येणार, तर बघूया खैसून येणार तो त्याचीच वाढ बघते. कारण तुम्ही 4:30 वाजता निघालात, तुम्हाला पूर आणायला जमलं नाही. मी कुडाळवरून आलो, मी आता पूर नाही महापूर आणणार. बघितलं ते बघा पेटले तरी असू देत काय नाही बुवा. प्रथमतः मनोरंजन भजन हे करणं आपलं कर्तव्य आहे. जसं रंगमंच आहे, कारण आज ज्याला त्याला खुर्चीचा मोह जडलेला आहे बघा. आज जे ते खुर्चीवर त्यामुळे बक्षिसाचा विषय लांब राहिलो. जेमका देवचे ते देतील, टेन्शन नाही घ्यायचं. पण आज जे ते खुर्चीवर आहेत उठून यायला त्रास होतो, त्याच्यामुळे येऊचे नाही. त्यातल्या त्यात जो इलो तो कोकणचा माणूस, त्यातल्या त्यात जे आले ते कोकणी माणूस, आणि त्यांचं प्रेम आमच्यावरती नक्की राहणार. त्यात का वाढले असू दे.
कोरस गाऊन म्हणत होता, हरिहर भोळा हरिहर नीळकंठ गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा नीळकंठ गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा नीळकंठ गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा माळा नीळकंठ गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा
या कला